बातमी आहे पिंपरी येथील भोसरी MIDC मधून। चिंतामणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन केमिकल कंपनीला आज दुपारी 12च्या सुमारास भीषण आग लागली होती। आगीचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून यात वेळेवर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। तरी ही कंपनीमध्ये मोठे नुकसान झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाले नसल्याचे समोर देखील आले आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न दर्डे आणि भानुदास शिवराळे यांनी। पाहूया। भोसरी MIDC मध्ये वारंवार ज्या आगीच्या घटना घडत आहेत आणि आमची वारंवार मागणी आहे की MIDC परिसरासाठी स्वतंत्र फायर यंत्रणा राबवावी। आज देखील पाहतोय आपण T ब्लॉकमध्ये मोठ्या प्रमाणात कंपनीला आग लागली आहे आणि एकाच कंपनीला आग लागली तरी त्याच्या आजूबाजूच्या ज्या 4 कंपन्या आहेत यांना मोठ्या प्रमाणात त्याची झळ बसली असून कंपन्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। या ठिकाणी केमिकल कंपन्या आहेत, रबर इंडस्ट्रीज आहेत आणि विविध प्रकारची उत्पादनं आणि मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये मालाची साठवणूक ज्या ठिकाणी केलेली असते आणि या ठिकाणी आग लागल्यानंतर कुठलीही फायर यंत्रणा MIDCसाठी स्वतंत्र नाही आहे। आज देखील आग लागल्यानंतर इथून म्हणजे यांना प्रश्न पडत होता की कुठून बोलवायच्या गाड्या। आता चाकण MIDCमधून इथं गाड्या आलेल्या आहेत। चाकण MIDCला स्वतंत्र दिलेली आहे, परंतु भोसरी MIDC हा गेले 50 वर्षामध्ये इथं औद्योगिक परिसर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की जवळजवळ या ठिकाणी 5 ते 6 हजार इंडस्ट्रीज आहेत आणि 3-3.5 हजार एकर एवढ्या मोठ्या परिसरामध्ये हा सगळा औद्योगिक पट्टा पसरलेला आहे आणि वेळोवेळी इथं प्रत्येक वेळी अनेक ठिकाणी मोठ्या आगी लागलेल्या आहेत ना आणि नशीब आज कुठलीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही। परंतु आमची फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे मी अभय भोर अध्यक्ष पुन्हा एकदा सरकारला मागणी आहे की तुम्ही औद्योगिक पट्ट्यासाठी एक वेगळी स्वतंत्र फायर यंत्रणा उभी करावी आम्हाला, जेणेकरून इथल्या कंपन्यांमध्ये जे करोडोचं नुकसान होतं आग लागल्यानंतर आणि एका कंपनीला आग लागल्यानंतर त्याच्या बाजूच्या 4-5 कंपन्या ह्या आगीमध्ये होरपळतात। या ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये 300, 400, 200 या प्रकारे मनुष्यबळ काम करत असतं आणि जर ह्याच्यापैकी कोणाच्या जीविताला हानी झाली तर पुढील काळामध्ये जो कंपनीवाला असतो कंपनीलाही त्रास होतो आणि कामगाराचाही जीव जाण्याचा मोठ्या प्रमाणात संभव आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आग कशामुळे लागली, काय ही आग कशामुळे लागली अजून अद्यापपर्यंत कारण काही कळलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी आग विझवलेली आहे, परंतु ते आगीची धग अजून त्या कंपन्यांमध्ये जाणवत आहे। त्या ठिकाणी कोणी आता लगेच जाऊ शकत नाही। संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला तिथं जाण्यास निर्बंध घातलेला आहे। कंपन्यांचे विविध त्यांचे केमिकल कंपन्या आहेत, काही इंजिनिअरिंग कंपन्या आहेत। त्याच्यामध्ये त्या कंपनीचं आता प्रोडक्शन त्यांचे मालक वगैरे आल्यानंतर इथं आहेत कंपनीमध्ये, परंतु आता त्यांची मनस्थिती योग्य नाही आहे की आपण यावेळी त्यांना आग कशामुळे लागली किंवा का लागली हा प्रश्न विचारण्यापेक्षा सध्या आग विझवण्यासाठी आम्ही सकाळी जसं आम्हाला कळलं की ह्या परिसरामध्ये आग लागलेली आहे, आम्ही इथे या ठिकाणी धाव घेतली आणि फायर ब्रिगेडचे आगीचे बंब वगैरे यांना लवकरात लवकर बोलवण्यात आलं। इथले MSCBची जी लाईन आहे ती बंद करण्यात आली आणि मोठ्या ठिकाणी या ठिकाणी कामगारांची गर्दी झाली होती। ती गर्दी हटवणे हे पहिलं काम होतं आणि माणसाला कुठल्याही इजा होणार नाही या परिसरामधल्या, ते काम पूर्णतः केलेलं आहे। आता मुख्य कारण आग कशामुळे लागली, काय लागली त्याचं काय असेल ते चौकशी केल्यानंतर आपल्याला कळेल। साधारण दुपारी 11 वाजून 15 मिनिटांनी आग लागल्याची आम्हाला वर्दी पाटोळे म्हणून एक नागरिक आहे त्यांनी दिली आणि चिंतामणी ट्रान्सफर कंपनी आहे MIDCमध्ये T ब्लॉकमध्ये, तर त्या कंपनीमध्ये आग लागल्याची वर्दी दिली। त्यानंतर आमच्या वल्लभनगरच्या 2 गाड्या, भोसरी फायर स्टेशनची गाडी, चरवली फायर स्टेशनची गाडी, चिखलीची एक आणि राटणी, अशा आमच्या 7 गाड्या MIDC आणि PMRD अशा 8-9 गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि त्या कंपनीमध्ये फोम आणि फोमला चिपकवणारं असं केमिकल आणि ऑइल होतं। त्यामुळं आग प्रचंड मोठी होती आणि साधारण 1 तासाच्या आतमध्ये ही आग आम्ही पूर्ण कंट्रोल केली। साधारण 8 ते 10 लाखाचं कंपनीचं नुकसान झाल्यास